फ्रेंड, नमस्कार. कशा आहे सगळे? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर चला, आज मी इकडे मस्त की रेडी झालेली आहे आणि आता महोत्सवचा आहे आपला 6वा दिवस आणि त्याचबरोबर आपल्याला जायचं आहे अवनीताईकडे हळदीला. तर चला मग बघूया, सगळे कलाकार आपल्याला भेटतील आणि त्यांच्यासोबत करू आपण खूप धमाल मजा मस्ती. आणि त्याच्यात पहिला आपण जाऊया महोत्सवला आणि मग तिकडे बघूया काय काय होतं ते. तर चलो, लेट्स गो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे धर्मराज फाउंडेशन आयोजित दिलचे लोहा पलावा महोत्सव 2026 आयोजक श्री महेंद्र धर्मा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस आहे 6वा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या कोणी विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्या सगळ्यांनी आपले सॉंग सांगून असतील ते साऊंड दादांकडे द्यायचे आहेत आणि व्यासपीठासमोर बसायचं आहे. लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. सदानंदाचा धन्यवाद. खूप सुंदर असे नृत्य आविष्कार आपल्या समोर सादर केले. पण तत्पूर्वी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या कलाकारांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. तर मी आपल्या कलाकारांना व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. रणजिताताई पाटील, आगरी कोळी नायिका, त्याचबरोबर आपल्या संध्याताई वैद्य रील स्टार, त्याचबरोबर दिगंबर कोळी दादा आगरी कोळी कलाकार, त्याचबरोबर आपल्या समोर आलेले आहेत किशोर शेलुकर दादा, हे ऍक्टर आहेत. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आपल्या आगरी कोळी कलाकारांचं. हे सगळे रील स्टार आहेत. ताईंना व्यासपीठावरती आमंत्रित करते की त्यांनी येऊन यांना सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आगरी कोळी नायिका रंजिता पाटील हिला सन्मान चिन्ह देऊन तिला सन्मानित करायचं आहे. दोनच गाणे बघायला मिळाले पण खूप छान आणि मजा आली. आणि त्याच्यानंतर जे डान्स करणारे होते ते आमचे फ्रेंड्स होते आणि नेहमी आमच्याबरोबर सॉन्गमध्ये बरोबरच असतात. आणि धन्यवाद धर्मराज फाउंडेशन की तुम्ही आज आम्हाला इथे आमंत्रित केलं. आणि धन्यवाद तुमचं सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांचं की तुम्ही प्रोत्साहन देता, त्यामुळे आमचे कार्यक्रम चांगले होतात. धन्यवाद सो मच अनुराधाताई, कारण की ती माझी फ्रेंड आहे आणि नेहमी माझ्याबरोबर असते. आणि इथे जे सर्व व्यासपीठावर आहेत त्यांना पण सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते. धन्यवाद आम्हाला ते बोलायल्याबद्दल तुम्ही. आणि खरंच खूप छान कार्यक्रम आहे. नमस्कार, मी दिगंबर कोली, आगरी कोली नाट्य कलाकार. तर इथं आम्हाला अतिशय आनंद झाला आणि अनुराधाताई यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय सुंदर असतो. आणि आज वर्षा महेंद्र पाटील आणि महेंद्र धर्मा पाटील यांचे मनापासून आभार मानतो, कारण आम्हाला या ठिकाणी त्यांनी व्यासपीठावर येण्याची संधी दिली. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर शेलुकर आणि आजच्या या निलजे लोढा पलावा धर्मराज फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव, त्यामध्ये आम्हा सर्व कलाकारांना बोलवलं. ताईंचं मी धन्यवाद करतो आणि तुम्ही समोर बसलेले आहेत तुमचंही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आलात. आपल्याला इथे वेळेची मर्यादा पाळावी लागते, त्यामुळे कारण की इथे 10वी आणि 12वीचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ कार्यक्रम नाही घेऊ शकत. तर मी कलाकारांना विनंती करते की तुम्ही व्यासपीठासमोर स्थानपन्न व्हायचं आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण याचा दोघींवर याला व्यासपीठावर देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या ग्रुपसाठी. मी दादा खूपच मस्त वाटलं. प्रवास खूप जरा थोडासा हेवी झाला, कारण आम्ही 6ला निघालो. 2 तास आमचे ट्रॅव्हलिंगमध्येच गेले.
मेन गोष्ट जागाच नाही भेटली आम्हाला. नीलजय लोढा पलावा महोत्सव 2026चा आजचा हा 6वा दिवस आणि 6वा दिवस या मुंबईकरांनी आणि त्याचबरोबर आपल्या लोढा हेवन मधल्या मुलांनी खूप सुंदर रीतीनं सादर केलेला आहे. आणि मी आयोजकांच्या वतीने श्रीयुत महेंद्र धर्मा पाटील या दादांच्या वतीने आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चला आता जस्ट आम्ही निघालेलो आहोत. मस्तपैकी महोत्सव तर झाला आपला आणि आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे अवनीताईच्याकडे जायला. आणि इकडे सोबत आहेत आपली रंजिताताई आणि वैशालीताई ना संध्याताई आणि त्याचबरोबर माझे मिस्टर पण. तर चला निघायचं. येस. हॅलो. चला मस्त स्वागतासाठी आपल्या दोन्ही बाजूला बेंडवाले उभे आहेत. पटकन जेवण येतो आम्ही जाऊन आलो. आम्ही आमच्या हातीवर मारलोय. बिग फॅन यांना एंट्री देऊ नका. लेट आल्या. माणिक दादा बरोबर ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तुम्ही त्यांना ओळखत असाल नक्कीच. आम्ही नाचतच आहे. बोलायचं काय तर आम्हाला बोलण्याची संधी दिली तर आम्हाला फक्त देवदेश धर्म आणि संस्कृती हेच फक्त बोलता येते. कारण आपल्या मुखातून ज्या ज्या वेळेस शब्द निघतील ते नेहमी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी आणि राष्ट्रीय हितासाठीच असले पाहिजे अशी आमची वैयक्तिक भावना आहे. त्याच्यामुळे आता काय हल्दीचा आणि उत्सवाचा आपला दिवस आहे. त्याच्यामुळे सगळे आनंदात नाचा, रात्रभर उड्या मारा. तुम्ही नाचा आता. तुम्ही नाचा चुकीतच राहा. बोलतात ना शोभा वाढवली, चार चांद लावले. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का, ये तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. तुझी डांस एक नंबर होती. एहसान मेरे दिल में तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल में तुम्हारा है दोस्तों. तुम्ही जरी समाज प्रबोधन करता पण तुम्हाला नाचता येतं. आपण आग्री आहोत. विषय का ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.
आमच्या अक्कासाहेब खाली बसल्या, विक्रांत दादा हो असुरमध्ये या ना, सोनलताई या कृपया स्टेजवर या पडक्यात तो देतारी देवदर किशन टक्कर हो बालाशेठ, फक्त एकच इच्छा, जसं तुम्ही आता गाण्यांगाला घडताय ना तसं बरोबर आहे का? कुठे गेले माळी साहेब? हा माळी साहेब तुझी भाषणाला ऐकता मी. आम्ही आगरी कोली सगळ्यांना भारी नवीन तलागालातून जो कलाकार मोठा झाले तो माझ्या आई माऊली मुलं, एकवीर आई मुलं आणि खंडोबा मुलं मोठा झाले म्हणून काय सांगायचंय, आम्ही आगरी कोली सगळ्यांना भारी नवीन बापाला. सगळ्या सगळ्या पोरांच्या सांगून गोट्या गोऱ्या, सगळ्या सगळ्या पोरांच्या सांगून गोट्या गोऱ्या. यो आमचा लीडचा कलाकार, तुम्ही लय लग्न मोर्या बोलता, तुझं लगीन झालं काय? प्रत्येक गावानं असतं एकतरी लगीन मोर्या, प्रत्येक गावानं असतं एकतरी लगीन मोर्या, गावानं असतं एकतरी लगीन मोर्या, गावानं असतं एकतरी लगीन मोर्या. सकाळी बॅटरी डाऊन होती, पण एवढी सगळी कलाकार म्हणले आम्ही बघितली आणि बॅटरी आताच आवाज तो पण म्हशीचा आता बोल, म्हशीचाच कर, रेड्याचा काढू नको. हे आला रे आला सकडे वाला वसून जगण्यामध्ये, आला वसून जगण्यामध्ये. नाही तुला आवाज करता यो तुझ्या आशीर्वाद मधला आवाज होतोय. हे दादाचं नाव काय? आमचा पीएम दादा शर्यत जिंकला फेकाली आठ्यामध्ये, आमचा पीएम दादा शर्यत जिंकला फेकाली आठ्यामध्ये. आपला हार्दिक स्वागत असतं या ठिकाणी. ओरिजिनल कलाकार बरोबर ना? बरोबर का? हो या ना, हे आमचे पनवरवाले भाऊ आहे का?
काल गेलतो इथं काल गेलतो तिथं या चालू असतं नुसतं पक्का पैसे पण आवडी द्यायचे ब्लॉक का करशील तू या मग आमच्या एरियाने आलं ना आज तुम्ही चला घ्या आकाश भाऊ
धन्यवाद सगळी आली माझ्या घरी. एक नंबर. बाय बाय. धन्यवाद. तर चला जस्ट आम्ही निघालो आहोत घरी आणि आता चला घरी पोचल्यावरती भेटूया कारण भरपूर उशीर झालेला आहे. तर चला आता निघूया आपण घरी जायला. चला बाय बाय बाय. भेटू परत मग 10 तारखेला. 10 तारखेला या. या मग. हॅलो गाईज, कशी आहात? तर जस्ट आलेले आता मी घरी आणि रात्रीचे वाजलेले आहेत 1. तर खूप उशीर झाला तर यायला घरी, पण खूप धमाल गेली, मजा मस्ती गेली. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग बनवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.